नमस्कार मंडळी, मी रुपाली. तुमचे स्वागत आहे आज नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग जाऊया एका समुद्र किनाऱ्याच्या सफारीला. 532 मैल म्हणजेच तब्बल 850 किलोमीटरचा हा प्रवास. प्रशस्त रस्ते, हिरवीगार झाडी आणि आल्हाददायक वातावरणामुळे आमची सुरुवात तर झक्कास झाली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याला समृद्ध असा सागर किनारा लाभला आहे, आपल्या कोकणासारखाच. आज आम्ही पनामा सिटी बीचला जायला निघालो आहे. पांढरी क्षार वाळू, निळेभोर पाणी आणि असे बांधीव वॉकवे या किनाऱ्यांना अजूनच प्रेक्षणीय बनवतात. पांढऱ्या शुभ्र मऊ वाळूमुळे पनामा सिटी बीचला वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीचेस हे स्लोगन मिळालेलं आहे. जागोजागी तुम्हाला अशा खुर्च्या आणि छत्र्या दिसून येतील. किनाऱ्यावर जी हॉटेल्स आहेत त्यांनी आपल्या पाहुण्यांच्या सोयीसाठी आणि समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी ह्या त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या असतात. तुम्ही बघू शकता पाणी किती स्वच्छ आणि नितळ आहे. यामध्ये आपल्याला सूर्याची किरणे देखील अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. फ्लोरिडामध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी येत असाल तर गल्फ ऑफ मेक्सिको मधील एखाद्या बीचला तरी नक्की भेट द्या. आता थोडा वेळ आम्ही इथे समुद्राच्या लाटांचा आनंद घेणार आहे, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण नंतर डॉल्फिन आणि सनसेट बघण्यासाठी जाणार आहे. जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स. किनाऱ्यावर परवडणाऱ्या दरात कॉन्डोज मिळू शकतात. साधारणतः $120 ते $160 पर नाईट प्रमाणे स्टे करू शकतात. हॉटवायरवरून प्रत्यक्ष रूम्सचा रिव्ह्यू बघितल्याशिवाय बुकिंग करू नका. एअरबीएनबी, हॉटवायर सोबतच व्हर्बोचा पण ऑप्शन एक्सप्लोर करा. आता आम्ही पॅराडाईज ॲडव्हेंचर कॅटमॅरॅनने डॉल्फिन बघण्यासाठी जातोय. नॉर्मल बोटपेक्षा कॅटमॅरॅनने डॉल्फिन सहजपणे बघता येते आणि सूर्यास्ताचा आनंदही लुटता येतो. तुम्ही ही डॉल्फिन टूर ट्रिपचॉकवरून बुक करू शकता. आज सर्व क्रू म्हणजेच कॅटमॅरॅन चालवणाऱ्या महिलाच आहेत. हे बघून एक स्त्री म्हणून थोडा अभिमानच वाटला. सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, हे निश्चितच अभिमानास्पद वाटते. आता बघूया आपल्याला डॉल्फिन बघण्याचा योग येतो का. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आपण बीचवर परत एकदा आलो आहोत सूर्यास्त बघण्यासाठी. आता सनसेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा सनसेट आपल्याला दिसतो इथे. ही पनामा येथील आयकॉनिक बिल्डिंग आहे. तुम्ही बघू शकता बिल्डिंगचे स्ट्रक्चर अपसाइड डाऊन आहे, म्हणजेच बिल्डिंगचं छत खाली बांधण्यात आलेलं आहे आणि खालचा बेस वरती टॉपला दिसतोय आपल्याला. तर या बिल्डिंगमध्ये इंडोर अम्युजमेंट पार्क बनवलेले आहे आणि या बिल्डिंगचे नाव आहे वंडरवर्क्स अम्युजमेंट पार्क. इथे 100पेक्षा अधिक ॲक्टिव्हिटीज आहेत. जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर इंडोर ॲक्टिव्हिटीजसाठी हा चांगला ऑप्शन असू शकतो. तर आपण बीच स्ट्रीटला आलोय. या स्ट्रीटवर हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट्स आहेत. तुम्ही बघू शकता स्ट्रीटच्या दोन्ही बाजूंनी रेस्टॉरंट्स आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस इथे छान असे म्युझिक लावलेले असते. संध्याकाळची वेळ, झगमगणारे लाईट्स आणि छान असे म्युझिक यामुळे मस्त बीच वाइब्स येतात.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मला अजून असे छान व्हिडिओ घेऊन यायला प्रेरणा मिळेल.